विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेची शैक्षणिक आणि भौतिक गुणवत्ता ढासळली अशी नेहमी ओरड होते। मात्र बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थी पालकांच्या प्रयत्नांनी शाळेची गुणवत्ता वाढली आहे। आनंददायी शिक्षणामुळे पटसंख्या वाढून विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी वाढली आहे। पाहूया या आनंददायी प्रवासाबद्दल। ही आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील भोकर गावातील जिल्हा परिषदेची शाळा। पहिली ते 8वी पर्यंत ही शाळा आहे। गावात बहुतांश आदिवासी समाज राहतो। शाळेची इमारत तशी जुनीच। शाळेच्या या दयनीय अवस्थेमुळे पालकांनी आपले पाल्य हे आजूबाजूच्या शाळेत शिकवायला सुरुवात केली। मात्र शिक्षकांनी मनावर घेतलं आणि 2 वर्षात शाळेचं रूपच पालटलं। माझी नियुक्ती 2021 ला या शाळेत झाली। त्यावेळेस शाळेची परिस्थिती पाहिजे तशी चांगली नव्हती। पालकांमध्ये ती जनजागृती आल्यामुळे काय झालं की ज्यावेळेस आलो त्यावेळेस 170 पट होता। आज रोजी तो 273 पोहोचलेला आहे आणि सगळे मुलं आज रोजी आमच्या शाळेत पूर्णपणे शिकत आहेत। यावर्षीचा पहिला वर्गाचा पट जवळपास 42 मुलं आमच्या या शाळेत दाखल झालेले आहेत। 2 वर्षाच्या काळात विविध उपक्रम या शाळेत राबवले गेले। परसबाग, उन्हाळी वर्गांचं आयोजन, इमानदार पेटी अशा अनेक उपक्रमांतून शाळेने 2 वर्षात कात टाकली। 1 रुपया 1 दिवस अशी लोकवर्गणी जमवून शाळेच्या कामांसाठी आर्थिक मदतही मिळू लागली। माझ्या शाळेतल्या भिंती खूप बोलक्या आणि खूप सुंदर आहेत। तर मी मधली सुट्टी झाली तर आम्ही सगळे त्या भिंती वाचतो आणि त्या भिंती वाचल्यानंतर आमच्या ज्ञानात खूप सारा भर पडतो। आम्ही कोणा न सांगता स्वतः कचरा वेचून घेतो, कारण की आमची शाळा खूप सुंदर आहे। आमची शाळा आम्हाला खूप आवडते। शाळेतील शिक्षकांची मेहनत, जिद्द आणि विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर पालकांचे सहकार्य, सहभाग यातूनच शाळेला पुरस्कार मिळाला। ती या सर्वांच्या मेहनतीची पावतीच आहे। शाळेतील शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत, तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी शाळेच्या भिंतीही बोलक्या केल्या आहेत। शिक्षक आणि विद्यार्थ्यांची जिद्द पाहून गावकऱ्यांनीही त्यांना सहकार्य केलंय आणि गावातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी देखील एकत्र येत 1 तास शाळेसाठी हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे। ज्यांना शाळेची खूप आवड आहे त्यांचा ग्रुप तयार करून त्यांना सांगितले की आपल्याला दररोज एकाला का होईना आपला स्वतःचा वेळ 1 तास हा शाळेसाठी द्यायचा आहे। त्यांनी ते ठरवलं व दररोज एक माजी विद्यार्थी शाळेसाठी आपला 1 तास शाळेसाठी देते आणि शाळेमध्ये येतात आणि बघतात, शिक्षकांना विचारतात काही अडचणी असेल तर आम्ही तुमच्या काही दूर करू शकतो का। जर काही आमची मदत लागली तुम्हाला तर आमच्याकडून कधीही आम्हाला आवाज द्या, आम्ही ताबडतोब हजर होऊ। आमच्याकडून जर काही मदत हवी असेल, श्रमदान करायचं असेल तर ते आम्ही स्वइच्छेने करू। शिक्षक, विद्यार्थी किंवा पालक यांच्या उदासीनतेमुळे अनेक मराठी शाळा आता बंद पडतायत। त्यांचा दर्जा खालावत चाललाय। मात्र शिक्षक आणि पालकांनी मनावर घेतलं तर नक्कीच एखाद्या खासगी शाळेलाही लाजवतील अशा जिल्हा परिषदेच्या शाळा होऊ शकतात। याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा। दूरदर्शन बातम्यांसाठी युवराज वाघ, बुलढाणा।